नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या डेली लाईफ ब्लॉगमध्ये. आज मी प्रवास करतो आहे रायपूर ते मुंबई. तर मी सकाळी उठलो, ट्रेनसाठी तयार झालो, पण अचानक IRCTCकडून एक सरप्राईज मला मेसेज आला की ट्रेन 1.5 तास उशीर आहे. थोडा अपसेट झालो, पण उत्साह कमी नाही, कारण मी 4 दिवसानंतर घरी परत जाणार आहे आणि आजचा दिवस खास आहे. ते आहे मकर संक्रांत. मी सध्या रायपूरमध्ये आहे, कुटुंबापासून दूर आहे, पण माझ्या सर्व युवकांना मनापासून हॅप्पी मकर संक्रांती. तर ट्रेन लेट असल्यामुळे हॉटेलच्या बाहेर निघालो आणि रायपूरची सुप्रसिद्ध गुप्ता चायने आपली सुरुवात केली. त्याच्याच बाजूला एक छोटंसं इडली वड्याचं छोटं स्टॉल आहे, तिथे मी गेलो. मित्रांनो, इडली तर सर्वत्र मिळते, पण प्रत्येक शहराची चव वेगळीच असते. तर आज मी रायपूर स्टाईल इडली टेस्ट केली, खूपच टेस्टी होती. रायपूरला आलात तर नक्कीच ट्राय करा. तर पेटपूजा झाल्यानंतर अजूनही थोडा ट्रेनला वेळ असल्यामुळे मी चालत एका राम जानकी मंदिराजवळ पोचलो, जे माझ्या हॉटेलच्या थोड्याच अंतरावर होतं. हे मंदिर साधारणतः 80 वर्षे जुने आहे असे स्थानिक लोक सांगतात. इथे एक कुस्ती आखाडासुद्धा आहे, जिथे तरुण मुलं रोज ट्रेनिंगसाठी येतात. खूपच छान वातावरण आहे इथलं. मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीलाच एक हनुमानाची मूर्ती आहे, तसेच थोडं पुढे गेल्यानंतर सोन्याने मढवलेली राम जानकीची मूर्ती आहे. खूप शांत आणि पवित्र वाटलं. तर बाजूला एक काकू मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने नागदेवतेची पूजा करत होत्या. तर मंदिरामध्ये दर्शन करता मला एक नोटिफिकेशन आलं की माझी ट्रेन लवकर रायपूर स्टेशनला येणार आहे. तर मी माझी बॅग पॅक करून हॉटेलमधून बाहेर निघालो रायपूर स्टेशनकडे. जाता एक जुन्या काळातील रिक्रिएट केलेलं असं मंदिर आहे. तसं रायपूरमध्ये खूप सारी मंदिरं आहेत, विशेषतः राम जानकीचे मंदिर रायपूरमध्ये तुम्हाला भरपूर पाहायला मिळते. तर मी आता रायपूर स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि माझी ट्रेन लवकरच येणार आहे. तर माझ्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाची ट्रेन आता आलेली आहे. तर मित्रांनो, रायपूरला टाटा बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे. मी आता ट्रेनमध्ये आहे आणि टोटल माझा 18 तासाचा प्रवास आहे. मी उद्या सकाळपर्यंत मुंबईला पोहोचेल. तर आजचा दिवसाचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बी हॅपी अँड कीप स्माईल.